MSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी मी परभणीला केलं आणि नंतर मला परदेशामध्ये PhD करण्यासाठी मला स्कॉलरशिप भेटली, परदेशातली इटलीमध्ये पर्टिक्युलरली. तिथे 3 वर्ष PhD केल्यानंतर मी तिथे सायंटिस्ट म्हणून 1.5 वर्ष काम केलं इटलीमध्येच. मग कुठंतरी स्वतःच्या देशात परत यायचं म्हणून मी दिल्लीला ब्रेन जनरेट रिसोर्स इन्स्टिट्यूट म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे, तिथे मी सायंटिस्ट म्हणून 3 वर्ष होतो. काही कारणास्तव तिथलचा रिसर्च थोडं स्टँडर्डचं नसल्यामुळं मला परत इस्रायलला गेलो. इस्रायलला मी 5 वर्ष सायंटिस्ट होतो आणि त्यानंतर आता 3 वर्षापूर्वी मला विज्ञानातली सगळ्यात म्हणजे मोठी आणि नावाजलेली स्कॉलरशिप जी आहे पूर्ण जगामधली मेरी क्युरी फेलोशिप ती भेटली मला तिथं संशोधन करण्यासाठी. तर मग त्या मेरी क्युरीच्या प्रोजेक्टवर मी आता तिकडे आहे सायंटिस्ट म्हणून. तर माझा टेंटेटिव्ह डिलिव्हर 1 वर्षाचा अजून आहे तिथे, विच कॅन बी एक्सटेंडेड. आणि तिथे सायंटिस्ट म्हणून पण ऑप्शन्स आहेत. तर भारतात यायची मला इच्छा आहे. तर माझं काम हे जसं आता कृषी म्हटलं की आपण विचार करतो की फील्ड वर्क वगैरे असावं, तसं नाही आहे. तर माझं बायोटेक्नॉलॉजी असल्यामुळे मी सर्व लॅबमध्येच सेलच्या आतमध्ये प्लांटमध्ये जी सेल आहे, सेल आतमध्ये काय व्हायला लागलं आहे, कुठलं जीन काय काम करत आहे हे आयडेंटिफाय करण्यावर जास्त काम आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे आपलं बीटी कॉटन. बीटी कॉटनमध्ये 2 जीन टाकले गेले, ट्रायव्होनिसी आणि ट्रायव्होनिडी. त्या 2 जीनचे नाव आहे. तर ते जीन टाकल्यामुळं ते कॉटन जे आहे बॅसिलस थोरोइडिस नावाच्या बॅक्टेरियाला रेजिस्टंट त्याच्यामध्ये क्रिएट झाला. तो जीन बॅक्टेरियाबद्दल घेतला आणि प्लांटमध्ये टाकला गेला. तर ते जीन आयडेंटिफाय करण्यामध्ये 10-20 वर्षाचे कष्ट आहेत. तर हे जीन आयडेंटिफाय करणं हे माझं काम आहे. मी सध्या एक सेल्युलर प्रोटीन नावाच्या जीन्सवर काम करत आहे. सेल्युलर प्रोटीन प्लांटमध्ये नाही आहे, तो ह्युमनमध्ये आहे, माणसामध्ये आहे आपल्या. जो शास्त्रज्ञांना आढळून आलं की हे जे कुठले आपले आजार विकार आहेत, हृदयाचे असतील, कॅन्सर असतील, न्यूरोलॉजिकल असतील, ब्रेनचे असतील, त्यामध्ये त्याचं खूप जास्त वाढतं. तर थोडक्यात आपल्याला ताणतणाव आल्यामुळं जो स्ट्रेस क्रिएट होतो, स्ट्रेसमुळं आपल्यामध्ये आणि प्लांटमध्ये सिमिलरली रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीस तयार होतात, जे आपल्याला इव्हेंच्युअली लॉंग टर्ममध्ये खूप सारे डॅमेज करतात. त्याच्यामुळे आम्ही तणाव कधी घेऊ नका. प्लांटला एक आलं स्ट्रेस आला, कुठला प्लांटमध्ये स्ट्रेस दुसऱ्या प्रकारचे, पाणी नाही स्ट्रेस आला, खूप गरमी पडली स्ट्रेस आला, प्लांट जळून जातो, किंवा खत खूप जास्त झाला स्ट्रेस आला. तर याला एक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हटलं जातं क्युम्युलेटिव्हली. तर हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये पाहिलं गेलं की सेल्युलर प्रोटीन हे माणसामध्ये खूप जास्त वाढतं आणि ते काम करते त्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला फाईट करण्यासाठी. मग माझा जो प्रोजेक्ट आहे तो असा आहे की ह्या सेल्युलर प्रोटीनला जर प्लांटमध्ये आणलं तर प्लांट हे खूप जास्त रेजिस्टन्स क्रिएट करेल, टॉलरन्स क्रिएट करेल अगेन्स्ट म्हणजे पाण्याची कमतरता आहे त्याच्यामुळं, किंवा आपण ज्या खारवट जमीन झाल्या सॅलिनिटी म्हणतो त्याच्यासाठी, किंवा जे पेस्ट इन्फेक्शन्स आहेत त्याच्यासाठी. तर सगळ्या गोष्टीमध्ये 100% रेजिस्टन्स ते क्रिएट नाही करू शकत, परंतु टॉलरन्स तो आणि हे एकत्र वाढू शकतो. तर या प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. तर हे मुळातच हे टास्क खूप डिफिकल्ट होतं, कारण हे प्लांटमधलं जीन नाही आहे. तर त्याला तिकडनं घेणं, तो आयडेंटिफाय करून त्याचं तिकडे एक्सप्रेस करणं. तर आम्ही पार्शियली आतापर्यंत सक्सेस झालेलो आहोत. तिथपर्यंत आम्ही एक्सप्रेस केलं आहे. त्याची इफेक्ट आता मी पाहत आहे. प्लांट छोटे आहेत, अजून काही आउटपुट मिळेल नाही मला, प्लांट मोठे त्याला कळतील. तर या प्रकारे आमचं एकंदरीत काम चालू आहे. तर माझं प्रोफेशन असं आहे की मला काम जास्त, थिंकिंग जास्त, बोलणं कमी, त्यामुळे मला फार काही बोलायचं माहीत नाही, तुमच्याशी कसं इंटरॅक्शन करावं. तर तुम्हालाच काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. काही तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित किंवा काही असेल माहिती आपल्याकडे प्लांट डॉक्टर म्हणून कधी कॅप खायची, त्याच्यामुळं तब्येत वगैरे चांगली राहायची, माणसं दीर्घायुष्य जगण्याची. आणि शास्त्रज्ञांनी बीटी कॉटन असेल किंवा संकरित भाजीपाला वगैरे आणल्यामुळे त्याच्यामध्ये विषारी द्रव्य वगैरे टाकल्या गेल्यामुळे माणसाची प्रतिक्षा क्षमता असेल किंवा जीवनमान असेल ते खराब होत आहे. म्हणून प्रिफरन्स काय देतात, गावरान गोष्टी घ्या,
गावरान सगळ्या गोष्टी, तर हे खरं आहे. याच्यामध्ये काय आहे, दोन गोष्टी आहेत. एक असतं नॅचरल सिलेक्शन, म्हणजे गावरान म्हणजे आपण काय आहे तर हे प्लांट आपण आज जे पाहतोय तर गावरान हे हजारो वर्षापासून त्याला जे काही अडीअडचणी आल्या ते त्यांनी जगत आलेलं होतं. त्याच्यामुळे ते सर्वांवर जे फिटेस्ट हार्वर्ड जमिनीच्या अगेन्स्ट काहीतरी भेटलं ते टाकलं म्हणजे हायब्रिड केलं. आता बीटी कॉटन करण्यामागं तो जीन कुठेतरी जाऊन तिथे इनकॉर्पोरेट झाला. त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की तो परंतु त्याला अजून प्लॅनच्या सिस्टमला काही हे केलं आहे का, जे वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे त्या सिस्टमला काही अडचण क्रिएट केली आहे का, तर हा रिसर्च अजून तितका त्या लेवलला गेलेला नाही. आपण सध्याचं पाहतो की काम चांगलं करत आहे, परंतु प्लॅनची ग्रोथ कमी झाली आहे का, काही अजून दुसऱ्या काही समजा आपण काय म्हणतो बोंडाळी विरुद्ध रेजिस्टन्स तर आला, परंतु दुसऱ्या कशाला ते ससेप्टेबल झाले का, त्यामुळं तर ह्या गोष्टींचा अभ्यास अजून तितका झालेला नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की गावरान जे आहे ते अगदी 100%. खरं तर भेट शास्त्रज्ञाची या उपक्रमांतर्गत आदरणीय पंडितजी भोगे आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांच्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण असल्यावर त्यांनी भोगेवाडी शाळेला आपल्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत. 5वी ते 10वी मोठे डिजिटल बोर्ड आहे, 1ली ते 4थी आपल्याकडं प्रत्येक वर्गात टीव्ही आहे. पण तुम्ही ज्या शाळांमधून इथे येता त्या सुद्धा शाळा तेवढ्या सुधारलेल्या असल्या तर आपल्या शाळेसाठी ती गोष्ट पूरक असेल. त्यामुळे आदरणीय संदीपजी भुगे यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अण्णासाहेब भुगे यांच्या प्रित्यर्थ शाळेला एक टीव्ही भेट दिलेली आहे. त्यानिमित्त आपण त्यांचा संदीपजी भुगे यांचं जे कार्य आहे ते प्लांट जेनेटिक्स मध्ये आहे. तुम्हाला सर्वांना